त्याचा आपण अभ्यास करतोय. यामध्ये आपण 16वा अध्याय प्रामुख्याने दैवी संपत्ती, असुरी संपत्ती आणि नरकाचे त्रिद्वार, नरक सैदन त्रिद्वार याचा आपण अभ्यास करतोय. आणि या दैवी संपत्तीमध्ये आपण जो 16व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे त्याच्यातल्या कुठल्या दैवी गुणापर्यंत आपण अभ्यास केलाय काल? अभय. हा, पहिला. दुसरा ज्ञान, सत्व आणि ज्ञान बद्दल संशुद्धीर म्हणजे संपूर्ण शुद्धी, मनाची, आत्म्याची, देहाची संपूर्ण शुद्धी. तर आपण परत आज तो पहिला श्लोक पठन करणार आहोत. कोण पठन करेल? काल ज्यांनी म्हणलं होतं त्यांनी नाही, दुसरं कोणीतरी हात वर करायचा. जसं येईल तसं येईल. काय हरकत नाही. मी पुढे म्हणतोय, तुम्ही मागे म्हणण्याचं सवय करून घ्या. ओम श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धीर. तुमची ऑडिओ बंद असू दे, म्हणा तुम्ही, म्हणा, फक्त म्हणा. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम. विशालराज ना, विशालराजजी जरा तुमचा ऑडिओ ओपन करा. हरिओम सर. हरिओम. ओम. विशालराजजी म्हणा बरं. हा श्लोक थोडा जसा येईल तसा म्हणा. सर माझ्या नोट्स नाही आहेत. बरं असू दे. तुमच्या समोर आहे भगवद्गीतेचा ग्रंथ आहे की नाही? नाही, मी शाळेमध्ये आहे, निवास शाळेमध्ये, त्यामुळे असू दे, काय हरकत नाही. बर, हे क्यू सी ओम बीटीडी या कोणताही आहे, त्यांचं काय नाव? क्यू सी ओ एम बीटीडी असं तुमच्या मोबाईलवर आलेलं आहे. या आमच्या महाराजांच्या कन्या आहेत का? बर असू दे. कोण परत वेगळंच म्हणून घेऊया सर्वजणच. तुम्ही तुमचा ऑडिओ ओपन केला का? हे बा, हे म्हणायचा पाठीमागा अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही. ऑडिओ ओपन करा, ऑडिओ ओपन करा. दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम. तर आपण या पहिल्या श्लोकामध्ये जे 9 दैवी गुण याचं वर्णन केलेलं आहे आणि आपलं ठरलेलं आहे की हे 26 दैवी गुणाचं वर्णन केलेले 3 श्लोक आहेत. ते तिन्ही श्लोक आपल्याला पाठ करायचे. दैवी गुणाचा मोठा अभ्यास करून जायचा नाही परीक्षेमध्ये. एवढे 3 श्लोकच पाठांतर करून जायचे. श्लोक जर लिहिले तरी जवळपास 75% मार्क मिळणार. आणि प्रत्येक शब्दाचा आपल्या दैनंदिन उपयोगात येणारा गुण आहे, त्याचा आपल्याला सहजपणे विश्लेषण अर्थ करता येतो. तुम्ही थोडस वाचन वगैरे केलं मग तर सहजच येणार आहे. पूजा आहे ना? हा, ठीक ठीक ठीक. पूजा काहीतरी वेगळंच नाव येतं त्याच्यावर. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे हा, ठीक ठीक ठीक. आता आपण 2 दैवी गुणाचा अभ्यास केलेला आहे. आपण तिसरा दैवी गुण जो आहे तो आहे ज्ञान. ज्ञान योग व्यवस्थिती ही. हा जो शब्द प्रयोग आहे, काही वेळा आपल्या मराठीमध्ये राहत होत बघा, वाक्यात उपयोग करा, शब्द प्रयोग द्यायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा असं त्याचा आपल्याला प्रश्न आहे. असं पण येऊ शकतो.
हा जो विषय, हा जो शब्द प्रयोग आहे, ज्ञान योग व्यवस्थिती ही, या शब्द वाक्यरचनेचा विश्लेषण करा. अशा प्रकारे पण येऊ शकतो. तर हे ज्ञान योग व्यवस्थिती ही काय आहे, याचं थोडं आपण चिंतन करणार आहोत. ज्ञान योग व्यवस्थिती म्हणजे आपल्याला परमतत्वाची जाणीव व्हावी, आपल्याला परमतत्वाचं ज्ञान व्हावं, त्याचा बोध होण्यासाठी मग आपल्याला ज्ञानयोगाची कास धरा किंवा योग साधनेची कास धरा, ज्ञानामध्ये किंवा योग साधनेमध्ये स्थिर व्हा, म्हणजे आपल्याला हा आत्मतत्वाचा बोध होऊ शकतो. अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करणे म्हणजे ज्ञान योग व्यवस्थिती ही. मग ते आत्मतत्वाचं जे आत्मतत्व किंवा परमतत्व आपण म्हणतो, त्या परमतत्व हे निर्गुण असेल किंवा सगुण असेल, त्याच्या ज्ञान प्राप्तीसाठी, त्या परमतत्वाच्या ज्ञान प्राप्तीसाठी आपण योग साधनेत स्थित व्हायचंय किंवा ती ज्ञान योग साधना पण एक आहे, त्यामध्ये स्थित व्हायचंय. आणि मग आता ही जी योग या शब्दाचा अर्थ, तसे आपल्या योग साधनेमध्ये 100 व्याख्या आहेत योग शब्दाच्या. याच्यामध्ये एक गीतेला अपेक्षित असणारी, भगवद्गीतेला अपेक्षित असणारी एक व्याख्या आहे. योगाचा अर्थ म्हणजे सांसारिक पदार्थ जे आहेत, त्याला आपण थोडासा अभ्यास केला. सांसारिक पदार्थाच्या प्राप्ती अप्राप्तीमध्ये मान अपमान, यश अपयश, निंदा स्तुती, रोग निरोगता, या सर्वांमध्ये सम राहणे, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, असं आपल्याकडे श्लोक पण आहे भगवद्गीतेचा, आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची टीका पण आहे. योगस्तु कुरु कर्माणि संगम तक्त्वा धनंजया शुद्ध अशुद्धयो योग समत्वम योग उच्यते. अशा प्रकारे दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे तो. तर आपल्याला सम विषम स्थितीमध्ये स्थिर राहणे, याला योग म्हटलेलं आहे. अशा प्रकारची स्थिती प्राप्त ज्यावेळी होते, त्याला ज्ञान प्राप्ती म्हटलेलं आहे. आणि अशी स्थिती ज्यावेळी आपल्याला प्राप्त होते, स्थिर राहणे, स्थित राहणे, त्याला आपण ज्ञान योग व्यवस्थिती ही, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान ज्या माध्यमातून मिळतो, त्याला ज्ञान योग व्यवस्थिती ही असं म्हटलेलं आहे. आणि मग या ज्ञानाचं फार मोठं महत्व आहे. संपूर्ण योगशास्त्र आणि भगवद्गीता जर बघितलं, तर आपलं अज्ञान दूर करणे हा एक विषय आपल्या या भगवद्गीतेचा आणि योगशास्त्राचा तर प्रमुख विषयच आहे. संपूर्ण अज्ञानाला दूर करणे. कुठला काय विषय बरं हे योगशास्त्रामध्ये? अज्ञानाला दूर करणे. आपल्या योगशास्त्रामध्ये संपूर्ण जीवनाला यशस्वी किंवा सफल, किंवा ज्याला समाधी अवस्था म्हणू, ज्याला मोक्ष प्राप्ती म्हणू, ज्याला परमात्मा प्राप्ती म्हणू, या सगळ्या प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय असेल तर अविद्या. त्याला क्लेश म्हटलेला आहे, क्लेश, पंचक्लेश. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष इति पंचक्लेशाः. हे पंचक्लेशामध्ये पहिली प्रमुख, ज्याला सगळ्या अज्ञानाची जननी म्हणू, सगळ्या अज्ञानाची माता ज्याला म्हणू, हा जो अज्ञान आहे, तो अज्ञान आपल्या संपूर्ण जीवनाच्या सफलतेचा अडथळा आहे. आणि तोच दूर करण्याचं हा ज्ञान योग व्यवस्थिती ही असं म्हटलेलं आहे. आणि सर्वच शास्त्रामध्ये या ज्ञान प्राप्तीला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, म्हणजे कर्मयोग करायचा आहे तरी ज्ञान लागतंय, भक्ती योग करायचा आहे तरी ज्ञान लागतंय. सगळे कर्मामध्ये यशस्वीता जर प्राप्त करायची असेल आणि
कर्मयोगाची प्राप्ती फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर ती ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सगळ्या गोष्टी पाठीमागच्या समाप्त होतात आणि ज्ञानानं परमात्मा तत्वाची प्राप्ती होते. म्हणजे सर्व कर्म, सर्व योग अंततः ज्ञानात समाप्त होतात, समाहित होतात. मग त्यासाठी भगवंत जे आदेश देतात की साधकाने ज्ञानयोगात दृढता प्राप्त करावी, म्हणजे ज्ञानी व्हावं. आणि असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ही जगतातले जे दुय्यम व्यवहारातलं ज्ञान आहे, परिवार, संसार, समाजाचं ज्ञान आहे, ते याच्या फार खालचे ज्ञान आहेत. ही जी ज्ञान योग व्यवस्थिती जी परमात्मा प्राप्तीचं ज्ञान करून देते, त्याला ती सर्वात अतिउच्च कोटीचं ज्ञान आहे. हे सगळे बाकीचे ज्ञान या ज्ञानामध्ये समाहित होतात. अशा प्रकारे ज्ञान योग व्यवस्थिती ही हा तिसरा दैवी गुण आपण अभ्यासतोय. याच्यानंतर जो चौथा दैवी गुण आहे, थोडस आपण जर श्लोक बघितला ना, अभयम, सत्व संशुद्धी दुसरा, ज्ञान योग व्यवस्थिती ही तिसरा. आता चौथा कोणता असणार आहे? दानन. आता इथं दानन म्हणतोय मी, दानन. कशामुळे दानन म्हणतोय? पुढं दमश्य शब्द आहे, तो शब्द द पासून सुरू होतोय. त थ द ध न या वर्गामधला तो आहे, म्हणून दानन. दानम म्हणायचं नाही, दानय म्हणायचं नाही, दानश्य म्हणायचं नाही, दानन. ती व्याकरणाची फाईल, व्याकरणाची जी पीडीएफ आलेली आहे ना, 2-3 पानाची, एकदम ते व्याकरण म्हणजे 7वी 8वीतलं व्याकरण आहे. तेवढं व्याकरण पाठ केलं म्हणजे जगातल्या सगळ्या संस्कृत संस्कृत जे पठण आहे ते आपण सहजपणे करू शकतो. आणि समजायला लागतं, उलट आपल्याला हे संस्कृत शब्दाचं ज्ञान व्हायला लागतंय. म्हणून ते संस्कृत चं जे व्याकरण तुम्हाला दिलेलं आहे त्याचं थोडस वाचन करा. चौथा दैवी गुण आहे दानन. सहज लक्षात येण्यासारखं आहे. दान म्हणजे दान करणे, देणग्या देणे. मग आता हे द्याव्या कशा? आता याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, लोकाच्या दृष्टीने ज्या वस्तू आपल्या म्हटल्या जातात त्या वस्तूचं दान करणे. आपल्या दुसऱ्याचीच गोष्ट दुसऱ्याला देणे म्हणजे दुसरीच कुणाची जर वस्तू दुसरं कोणाला तर दान दिलं किंवा परस्पर तिची विल्हेवाट लावली तर त्याला काही दान म्हटलं जात नाही. किंवा वाईट गोष्टी म्हणजे आपण काही गोष्टी ज्या म्हणतो की चोरी करून किंवा अत्याचार करून ज्या कटपट कारस्थानं प्राप्त करून घेतलेल्या आहेत आणि त्याचं दान केलं, त्यालाही दान म्हटलं जात नाही. ज्या गोष्टी आपल्याच म्हणल्या जातात त्या गोष्टीचं, त्या वस्तूंचं सत्पात्री दान करावं. तसेच देश, काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करून आवश्यकतेनुसार दुसऱ्यांना वितरण करणे याला दान म्हटलेलं आहे. मग आता अशा प्रकारचं जे दान आहे, सत्पात्री दान, आपल्या स्वयंच्या वस्तूंचं दान, हे जे दान आहे ते दान अनेक प्रकारचे तसे दान सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भूमिदान आहे, गोदान आहे, द्रव्यदान आहे, स्वर्णदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, बलदान आहे म्हणजे आपली शक्ती दुसऱ्यांना देणे, श्रमदान करणे आहे, विद्यादान करणे आहे, ज्ञानदान आहे आणि तसेच अभयदान. असे अनेक प्रकारचे दान आहेत. थोडस लक्ष देऊन, फक्त मनाची एकाग्रता काढून, मनाची एकाग्रता ठेवून तुम्ही हे शब्द जे बोलतोय त्याकडे लक्ष द्या. या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत, त्या तुम्हाला मिळणारच आहेत. फक्त मन लावून ऐका. आमच्याकडे एक विद्यार्थी होता, म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षापेक्षा वयस्कर. त्यांचं नाव होतं मेखले, सुगावचा होता तो. आणि तो म्हणजे आम्हाला जे 10वी पर्यंत शिकवायला सर होते, गुरुजी गणिताचे, त्यांचा तो क्लासमेट. तो
ते आमचे गुरुजी सांगायचे. मग तो आमच्या गावाच्या शेजारी मेखले असल्यामुळं माझी प्रत्यक्ष भेटही झाली. आणि पूजाला माहिती असेल ते आपल्या अंजुताई होत्या ना, अंजुताईचा ते नंदव्या होता. तर ते इंजिनियर झाला. तो तो म्हणजे आज 60 वर्षापूर्वी झालेला इंजिनियर. तो इतका मन लावून कॉन्सन्ट्रेशन करून आपलं शिकवत असताना वर्गात बोर्डावर इतकं लक्ष देऊन ऐकत बसायचा म्हणे, की बाजूच्या विद्यार्थ्यानं जरा चिमटी जरी घेतली तरी त्याचं लक्ष विचलित होत नव्हतं. आणि मग वर्गात शिकवलेलं गुरुजींनी पुन्हा तो वर्ग बाहेर अभ्यास करायचा नाही. फार क्वचित थोडाफार अभ्यास करायचा आणि बिलकुल मस्त राहायचा. तो त्या काळामध्ये मेरिट डोमिनियन आला आणि तो फार मोठा इंजिनियर झाला. हैदराबादला त्याने मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या, कंपन्या केल्या आणि तो विज्ञानाचा विद्यार्थी. परंतु त्यांनी भगवद्गीता जसं ज्ञानेश्वर महाराजांनी टीका लिहिली ना, तशी भगवद्गीतेवर टीका मराठीत आणि इंग्रजीत लिहिली, दोन्ही भाषेमध्ये. अशी लिहायची लिहून त्यांनी पद्य रूपानं, जसं विनोबा भावेंची आहे ना गीताई पद्य रूपानं, तशी गीतेवर त्यांनी पद्य रूपानं गीता लिहिली. म्हणजे जो बुद्धिवान ज्ञानी विद्यार्थी असतो, तो भलेही तो सायन्सचा असो, भलेही तो टेक्निकल फील्डमध्ये काम करणारा असो, परंतु जे ज्ञान आहे, जे मनाची एकाग्रता साधण्याची वृत्ती आहे, ती कुठेही उपयोगाला येऊ शकते. म्हणून तुम्ही पण थोडस, आता ही जी मी दानाचे प्रकार सांगतोय, थोडस लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ते लगेच लक्षात राहून जाणार आहे. म्हणजे स्वर्णदान, भूमिदान, गोदान, अन्नदान, वस्त्रदान, बलदान, विद्यादान, ज्ञानदान आणि शेवटचं एक आहे अभयदान. मग आता ही एवढे जे दान आहेत, या दानामध्ये दोन महत्वाचे दान आहेत. एक आहे अन्नदान आहे आणि दुसरं विद्यादान आहे. अन्नदान तात्कालिक क्षुधापूर्ती करतो, परंतु विद्यादान जीवनाची क्षुधा म्हणजे जीवनाची भूक पूर्ण दूर करण्याची क्षमता विद्यादानामध्ये आहे. म्हणून हे दोन विद्यादान, विद्यादान आणि अन्नदान, हे दोन तसे प्रधान दान आहेतच, परंतु याही पेक्षा एक सगळ्यात महत्वाचं दान आहे अभयदान. यावर थोडं लक्ष द्या. अभयदानाचं वर्णन आपल्याला नक्कीच करायचं परीक्षेमध्ये सुद्धा. मग हे अभयदान म्हणजे काय? कोण सांगेल जरा? अभयदान सहज शब्द आहे. अभयदानाचं कोण विश्लेषण करू शकेल? अभय म्हणजे माफ करणे. माफ करणे. हो. भय नसणे. अभय, भयरहित करणे. अभय, आपण अभयम सत्व शुद्धीर पहिलाच आपण गुण वाचला ना. अभय म्हणजे भयरहित करणे, दुसऱ्याला भयरहित करणे, हे सुद्धा एक दान आहे. मग हे जे अभयम आहे, अभयाचं दान देणे, अभयाचं दान देणे ते दोन प्रकारचे. एक भौतिक जगात संकटात, दैनंदिन जीवनात, संसारात संकट येतात. त्या संकटामध्ये त्याला संकट आले, विघ्ने आले, त्याच्या परिस्थितीत कुठला भयभीत झाला, अशा स्थितीमध्ये त्याला शक्ती, सामर्थ्य देऊन भयरहित करायचं, त्याला आश्वासन देणे, त्याची सहायता करणे, हे झालं शरीरादी सांसारिक पदार्थाला अनुसरून दान करणे. म्हणजे हे सांसारिक जीवनातलं दान, अभयदान झालं. परंतु याही पेक्षा अति उच्च कोटीचं एक दान आहे. हे अभयदानाचा दुसरा प्रकार. ते दान आहे आता संसारात फसलेल्या, जन्म मृत्यूच्या दुःख कष्टामध्ये जन्म मरण रहित साठी मग त्यांना काय करावं लागेल? हे ज्ञान द्यावं लागेल. ज्ञान, जे परमतत्व प्राप्तीचं ज्ञान आहे ना, ते ज्ञानाची त्याला ओळख करून द्यावं लागेल, त्याला ज्ञान समजावं लागेल, त्याला अज्ञानातून बाहेर काढावं लागेल. आणि मग त्यासाठी त्याला परमार्थाच्या, भगवंताच्या कथा सांगणे, गीता, रामायण, भागवत इत्यादी ग्रंथाचे त्याला परत आवाज ब्रेक झाला.
किंवा कुणा अपेक्षा केली की मला या गोष्टीचं म्हणजे थोडस आणखीन ज्ञान द्या, मला त्यासाठी मला वेळ द्या, तर ते देणे जसं आपल्या सोयीप्रमाणे जमेल त्याप्रमाणे. आणि काही अशा चांगल्या ग्रंथांचं ज्याच्यामधून त्याला जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर काढता येऊ शकतो, अशा चांगल्या ग्रंथाचं वितरण करणे हे सुद्धा एक अभयदानामध्येच आहे. आणि ते अभयदान उच्च कोटीचं अभयदान सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात आता ही जी आपण दान करतो, हे दान करतो ही तर एक तात्कालिक गोष्ट झाली. आपण करतो, आपल्यालाही आनंद होईल, त्यालाही आनंद होईल, त्याचं भलं होईल. परंतु त्याच्या भल्यापेक्षा आपलं जास्त भलं होत आहे दान देणाऱ्यांचं. आणि त्याला हा आवाज येतो बरोबर? हा, ठीक ठीक. मग ही जी आपण दान देतो, हे दान दिल्यानंतर ते दान घेणाऱ्याचा हात खाली असतो, देणाऱ्याचा वर असतो. म्हणून आपण काही विशेष आणि वेगळे आहोत असं समजायचं नाही. दानामधला बारकावा थोडासा लक्षात घ्यायचा आहे की दान देतो आणि त्याचा गर्व येऊ नये, अभिमान येऊ नये. उलट असं समजावं की भगवंतानी माझ्यावर कृपा केलेली आहे आणि भगवंतच या दात काय म्हणू, दाता नाही म्हणा, भगवंतच श्रोत्याच्या म्हणा किंवा याच्या रूपानं माझ्याकडून ही सेवा आणि माझा वेळ, माझं धन सार्थक करून घेत आहे भगवंतच. आणि म्हणून मी कोण नाही, मला ज्यांनी दिलं, देणारा तर तो आहे, त्यांनी दिलं म्हणून मी देतोय. एक पूर्वीची कथा होती की म्हणजे एक राजा नेहमी दान द्यायचा आणि देत असताना मान खाली करून द्यायचा. त्याचा हात तर वर राहतो, परंतु दान देताना नेहमी मान खाली घालून द्यायचा. मग एका साधूने येऊन विचारलं, महाराज, राजे महाराज, तुम्ही स्वतः दान देणारे आहेत, एवढं दान देताय तुम्ही, मग तुमची मान का बरं खाली घालता? त्यांनी सांगितलं, देने वाला और कोई है, उसने मेरे पास दिया है, इसीलिए मैं दूसरों को दे रहा हूं. मेरे पास नहीं होता तो मैं काहे दूसरे को दे सकता. तो ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती महत्वाची आहे दान दिल्यानंतर. दान मी म्हणलो ना, लुटून आणलेल्या वस्तूंचं दान, आपल्या घरी चोरीने आलेल्या वस्तूंचं दान, आपल्याकडे किंवा परस्पर दिलेल्या वस्तूंचं दान, हे दान तर नाहीच. परंतु स्वतःच्या कमाईतल्या वस्तूंचं दान देताना सुद्धा आपला निराभिमान वृत्तीनं, आणि हा किती भाव मोठा आहे पहा. परमात्मा स्वयं माझ्या पुढं या याच्या रूपानं आलेला आहे आणि तो माझ्याकडून ही सेवा करून घेतोय. अशा प्रकारची आपली वृत्ती आणि भाव असावा दान देताना. याला म्हटलेलं आहे दानम. ही दैवी गुण जे परमात्म्याकडे घेऊन जाणारे, आपलं जीवनाचं कल्याण करणारे, ही जी ऐश्वर्य संपत्ती आहे, ही संपत्ती अशा गोष्टी असतील तर ती संपत्ती आहे. नाहीतर हे दान देणे, मग आपण जर अभिमानानं दान दिलं तर तो व्यवहार होईल, तो दैवी गुणाचा दान होणार नाही. याच्या पुढचा दैवी गुण आणखीन थोडस एक याच्यात दिलंय, म्हणजे या दानाशी आपला कुठलाही संबंध साधकाने जोडू नये. असे म्हणावे की आपल्याजवळ जे काही वस्तू, सामर्थ्य आणि योग्यता इत्यादी आहे, ते सर्व भगवंताची सेवा करण्यासाठीच मला त्याचे निमित्त करून भगवंतानेच दिलेले आहे. म्हणून भगवत प्रित्यर्थ
आवश्यकतेनुसार ज्याला जे दिले जाईल ते सर्व त्याचे देणे समजून देणे हे दान आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर फार उत्कृष्टपणे या दानाबद्दल वर्णन केले आहे. हे पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी एका वृक्षाचं उदाहरण दिलं, वृक्ष. आणि ते दान जे आहे, वृक्ष काय करतो, आपल्या सगळ्या वस्तू म्हणजे मुळीपासून ते फांदीपर्यंत फळ फूल सगळं म्हणजे यथेच्छ वाटतो, देतो. तो कुणालाच नाही म्हणत नाही, जाणार येणाऱ्याला, म्हणजे मनापासून संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन दमलेल्यांचे त्यांच्या मनोरथाप्रमाणे समाधान करणे, त्यालाच दान म्हणतात. आणि हे दानाला ज्ञानेश्वर महाराजांनी हे काय थोडे एखादी पर्टिक्युलर शब्द लिहून ठेवतात. या दानाला ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्यासाठीचे अंजन म्हटलेले आहे. दान देणे म्हणजे मोक्षरूपी ठेवा डोळ्यास प्राप्त करून घेणार अंजन. आणि ते दान कायवाच्या मने करून आपल्या शक्तीप्रमाणे आपला शत्रू असून जर खरोखर अडलेला असेल तर त्यालाही इनमुख लावू नये. जसं कर्णाला सगळ्यात जगतात आतापर्यंत, आता म्हणजे द्वापार युगातून दुसरं कलियुग आलं तर कर्णाचं नाव सगळ्यात श्रेष्ठ आहे की नाही दानामध्ये. बळीपेक्षा सुद्धा कर्णाचं नाव श्रेष्ठ आहे. कारण कर्णाच्या समोर त्याचे शत्रू अंतिम क्षणाला आले दान मागायला, तरी त्यांनी आपल्या जवळचं, ज्याच्यामुळे त्याला माहित होतं की हे आपण वस्तू दिली तर आपला मृत्यू येऊ शकतो, आपला आघात होऊ शकतो, तरी सुद्धा त्यांनी ते दान दिलं. अशा प्रकारे आपला शत्रू जरी असेल आणि तो जर अडला असेल, त्याला जर दुःख कष्ट होत असतील तर त्यालाही दान द्यावं. अशा प्रकारचं दान हेच मोक्षरूपी परमात्म्याची प्राप्ती करून देणाऱ्या दृष्टीचं अंजन म्हटलेलं आहे. अशा या त्याला वृक्षाचं उदाहरण दिलंय. वृक्ष ज्याप्रमाणे आपली फुले, फळे, छाया, मूळ्या, पाने यापैकी काही वाटेने जाणाऱ्यापासून लपवून ठेवत नाही, पाहिजे त्यास आपल्या सर्वस्वाचा उपभोग घेण्यास मनाई करत नाही. वृक्ष काहीच कुणाला मनाई करत नाही, कर्णाप्रमाणेच. म्हणून दानाचं एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ज्या पद्धतीने दान करू ते दान म्हटलेलं आहे. नाहीतर बाकीचा व्यवहार असू शकतो, बाकीचा अहंकार असू शकतो. याच्या पुढचा अभ्यास आहे दानाच्या नंतर दमन, दानन दमश्च. आता दमहा, हे दम म्हणजे इंद्रियाचं दमन करणे, मनाचं क्षमन आणि इंद्रियाचं दमन. इथं मनाचा विषय आलेला नाही, परंतु त्याला जोडून शब्द आहे म्हणून तो आपल्याही ध्यानात राहतो, आपल्यालाही तो कुठेही जीवनामध्ये तो इंद्रियाचं दमन, इंद्रिय दमन हा शब्द प्रयोग आहे की नाही. इंद्रिय दमन आणि मनाचे क्षमन. शम दम म्हणतो ना आपण, शम दम. ते शम म्हणजे मनाचं करावं लागतो आणि इंद्रियाचं दमन करावं लागतं. तर इंद्रियाचं दमन, हे जे दमन आहे, इंद्रियांना पूर्णपणे वश करण्याचे नाव दम आहे. तात्पर्य असं आहे की इंद्रिय, अंतकरण आणि शरीराकडून कोणतीही प्रवृत्ती शास्त्र निषिद्ध होता कामा नये. म्हणजे दमन करणे म्हणजे काही एकदम दाबून ठेवणे नाही, योग्य मार्गाने त्याचा उपयोग करणे. शास्त्रानं जे दिलेले विधिविधान आहे त्यानुसार इंद्रियांकडून काम घेणे हे दमन नव्हे. शास्त्र विरहित जर कार्य होत असेल, शास्त्र निषिद्ध जर कार्य होत असेल तर त्यांना रोखणे, त्यापासून आपल्या इंद्रियांना थांबवणे, अंतःकरणाला थांबवणे, याला किंवा शरीराला थांबवणे, याला म्हटलेलं आहे दम. मग शास्त्रविहित प्रवृत्ती सुद्धा आपला स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून केवळ
दुसऱ्याच्या हितासाठीच झाल्या पाहिजेत. हे पहा, एखादा म्हणेल मी शास्त्र नुसार सगळं काम करतोय, परंतु ते करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आपला अभिमान नसावा, त्याच्यामध्ये सुद्धा आपला केवळ त्याचा स्वार्थच नसावा. ते दुसऱ्याच्या हितासाठी शास्त्रानुसार केलेलं कार्य जर आपल्या इंद्रियांना असं वळण लावलं तर ते इंद्रियांचं दमन झालं. अशा प्रकारच्या प्रवृत्तीने मग असं केल्यामुळं काय होतंय की इंद्रिय जे मोकाट सुटलेले असतात ना, इंद्रियाची लोलुपता, आपल्याला काही विषयाबद्दल काही वस्तूबद्दलची आसक्ती, आणि ह्या राहत नाही, ही आसक्ती आणि त्याची लोलुपता राहत नाही. आणि आसक्ती लोलुपता राहिली विषयाची वस्तूंची की व्यक्ती पराधीन होतो. हे पहा, उगाच थोडक्यात उदाहरण जर बघितलं, हे जे विषय म्हणजे हे सिगरेट ओढणारे, बिडी ओढणारे, तंबाखू खाणारे मंडळी असतात ना, मग ते त्याच्या इतके पराधीन असतात की ती वस्तू मागण्यासाठी किती दूर जातील, त्याच्यात ते आणण्यासाठी किती कष्ट घेतील, ते कुणाला भीक मागितल्यासारखं मागतील. मग हे पराधीनताच झाली ना. म्हणून अशा जर आपण आसक्ती रहित जर आपण आपल्या इंद्रियांचं दमन ठेवलं तर आपली इंद्रिय लोलुपता कमी होते, आपली आसक्ती कमी होते आणि आपल्या जीवनामधली पराधीनता नष्ट होते. आणि मग या सगळ्या गोष्टीतून काय होणार, इंद्रिय दमन केल्यानंतर आपलं शरीर आणि आपलं आचरण शुद्ध आणि निर्मळ होणार. ह्या सगळ्या गोष्टी तरी यासाठीच करतोय आपण, दैवी गुणातून आपण सगळं विषय म्हणजे आपलं आचरण आणि जीवन शुद्ध करून परमात्मा प्राप्तीसाठीच तर हे दैवी गुण आहेत. आणि अशा प्रकारे या दमनाच्या माध्यमातून आपलं जीवन शुद्ध आणि निर्मळ करू शकतो. सर सत्पात्री बद्दल थोडस विश्लेषण करायचं. कुठलं म्हटलं? तर तुम्ही सांगितलं ना सर, सत्पात्री दान करावं, तर ते सत्पात्री म्हणजे काय? सत्पात्रीचा असा विषय आहे, आता इथं थोडं ते येऊन गेलं, म्हणजे गरजूवान. आणि आता आपण समोर आहे, आपल्याला ते गरजूवान दिसतो, तर त्याला द्यावं. पुन्हा तीर्थक्षेत्री असलेलं दान ही म्हटलेलं आहे. काळ देश वेळ या वेळा बघूनही दान देणे, याला सत्पात्री म्हटलेलं आहे. आणि दुसरं एक लक्षात ठेवा, आता ही एवढं वर्म आपण जाणू शकत नाही, परंतु एक सगळ्यात महत्वाचं या दानाच्या सत्पात्री दानाबद्दलचा विषय आहे. आपण दिलेल्या दानाचा दुरुपयोग होऊ नये, हे सत्पात्री दान आहे. आपण दान दिलो आणि त्या दानाचा उपयोग त्यानं काही दारू पिण्यासाठी केला, काही कसाही एखादा म्हणे आपण गाय दान दिली आणि त्याचं त्यांनी काही गडबडी केल्या, हे सत्पात्री दान होऊ शकत नाही. त्याचं काही पापाचा अंश आपल्याला लागू शकतो. आता ही जी गोष्ट आहे ना, ही जाणणे आणि ओळखणे याचं थोडस होणे हे थोडं कठीण काम आहे. परंतु अशा गोष्टी मग प्रारब्धवश घडतात. आपण चांगलं म्हणून दान करतो आणि त्याचा तो वाईट उपयोग करतो, मग ते आपल्याला त्याचे दोष लागू शकतात. याला सत्पात्री दान म्हणत नाहीत. हे भौतिक रूपाने आपण बघू की म्हणजे ते काय देश काळ परिस्थिती त्याची गरज बघून दान देणे हे झाला प्राथमिक विषय. परंतु थोडस अंतर्गत बघितला तर या गोष्टीकडे लक्ष असायला हवं की आपण दिलेल्या दानाचा दुरुपयोग होऊ नये. चलायचं पुढं. आणखीन या म्हणजे दानाचा एक महत्वाचा विषय दिलेला आहे. अकर्तव्य करण्यामध्ये इंद्रिय दमन जर आपण केलं तर आपल्याला अकर्तव्य करण्यासाठी आपली प्रवृत्ती होत नाही. आणि मग अकर्तव्यात प्रवृत्ती झाली नाही की स्वाभाविकपणे जे कर्तव्य आहे त्याकडे प्रवृत्ती आपोआपच होते. आणि मग त्यात आता कर्तव्य पार पाडतोय आपण, आणि त्यात जरी स्वार्थ, अभिमान, आसक्ती, कामना इत्यादी दोष आले तर मग ते सुद्धा
म्हणजे इंद्रिय दमन होऊ शकत नाही, असं दोषरहित कर्तव्य स्वाभाविकपणे पार पडणे. या सगळ्या ही जी इंद्रियांचं दमन याला दुसरा एक शब्द आहे, तो शब्द म्हणजे आपल्या प्रश्न उत्तरात यायलाच पाहिजे. त्याचं नाव आहे इंद्रिय संयम. आणि ही आसक्ती रहित, कामना रहित, स्वार्थ रहित, अशा दोषरहित ज्यावेळेस आपण इंद्रियाचं दमन करतो त्यांना इंद्रिय संयम म्हटलेलं आहे. आणि कालांतराने अशी आपण नित्य अशाच प्रकारे कार्य करायला लागलो की मग इंद्रियाचं दमन म्हणजे इंद्रिय संयम हा सिद्ध होतो. सिद्ध होणे म्हणजे काय? आपल्या स्वभाव बनून जाणे. अशा प्रकारचं इंद्रिय दमन कार्य करणे हा आपला स्वभाव बनणे म्हणजे सिद्ध होणे. म्हणजे आपण जाणून बुजून इंद्रिय दमन करायचं नाही. आपण आपला स्वभाव, आपली वृत्तीच अशी बनायला पाहिजे की सगळे कर्म कुठल्याही म्हणजे या आता जे दोष आपण वर्णन केले ना, त्या दोषाकडे न जाता, आसक्ती न ठेवता विवेक बुद्धीनं कार्य करणे, हे आपला स्वभाव बनावा. म्हणजे हे इंद्रिय संयम सिद्ध होणे म्हटलेलं आहे. अशा प्रकारे इंद्रिय दमन हा चौथा आपण दैवी गुण बघितलेला. आता पाचवा दैवी गुण बघू, यज्ञ. दानन दमश्च यज्ञश्च, पाचवा दैवी गुण यज्ञश्च. आता यज्ञ म्हटलं की आपली सहज आपली लक्ष कशाकडे जात आहे? ते होम हवन करतात, काहीतरी आहुती देतात, कशाची तर म्हणजे समिधा, आहुती, असं हे आपलं यज्ञाचं स्वरूप प्राथमिक दृष्टीने आपल्या समोर येतो. हे तर यज्ञ आहेच, परंतु यापेक्षा आणखीन काही यज्ञाचं ही जी दैवी गुणामध्ये यज्ञ बसतात, ते दैवी गुणामध्ये बसणारे यज्ञ यापेक्षा हेही आहेच, परंतु यापेक्षा आणखीन काही थोडासा वेगळा. म्हणजे आहुती देणे हा त्याच्या पाठीमागचा एक अर्थ आहे, आहुती देणे. मग आता आहुती कशाच्या द्यायच्या? आहुती आता आपल्या आपल्या वर्ण आश्रमानुसार काय होम करणे, बली वैश्वदेव यज्ञ करणे. आता हा जो शब्द आलेला आहे वर्ण आश्रमानुसार, आता वर्ण म्हणजे काय आलं? हे जे 4 वर्ण आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, हे कुठल्याही जातीपातीचा विषय नाही, धर्माचा विषय नाही, हे कर्मानुसार गटवारे आहेत. मग आता आपण वैश्य आहोत, व्यापारी आहोत, आपण क्षत्रज्ञ आहोत. आपलं यज्ञ वेगळा आहे, ब्राह्मणांचा वेगळा आहे, शूद्रांचा वेगळा आहे. आता अत्यंत म्हणजे मूढ व्यक्ती आहे, अज्ञानी आहे, शेतात मेहनत करतो किंवा आणखीन मोलमजुरी करतो किंवा आणखीन काही शूद्र कार्य करतो, त्यांनी त्यांनी जाऊन कुठं फार मोठं काही म्हणजे कार्यक्रम आयोजन करावं, तिथं यज्ञ मांडावा, द्यावं. यज्ञाचा अर्थ हा नाही. तुम्ही दैनंदिन जे कार्य करता ते सुद्धा यज्ञच आहे. ते पुढे येतोय विषय. दैनंदिन जे आपण कार्य करतो तो सुद्धा यज्ञच आहे. जर का तो यज्ञ भावनेनं पूर्ण केला तर तोही यज्ञच आहे. म्हणून वर्ण हे 4 आणि आश्रम, बालाश्रम, संसार आश्रम, गृहस्थ आश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थ आणि त्यानंतर संन्यास, असे 4 आश्रम आहेत. आपल्या जीवनामध्ये 100 वर्ष आयुष्य समजलेलं आहे आणि योग्याने नक्की 100 वर्ष जीवन जगायचं आहे. सगळे योगशास्त्राचे अभ्यास होणं. आपण हे न होण्याला कारण सांगू का? की 100 वर्ष आयुष्य न राहण्याला आता थोडं म्हणजे याची संबंधितच आहे. ही जी आपली दैनंदिन दिनचर्या आहे, आपले जे 3 प्रकारचे दुःख, एक शारीरिक दुःख, ते येतं स्वैर वागण्यामुळं, मोकाट वृत्तीमुळं.
ही 100 वर्ष आयुष्य का खंडित होतं हे सांगतोय मी. एक शारीरिक दुःखामुळं जे येतं आपल्या स्वैर वर्तणुकीमुळं, आपल्या मोकाट दैनंदिन दिनचर्येमुळं, आणि दुसरं एक आहे मानसिक दुःख. ते मानसिक दुःख येतंय आपल्या, त्याला सरळ सरळ शब्द वापरलाय थोडासा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, शब्द थोडा कठीण वाटतो. आपल्या मूर्खपणामुळे आलेलं दुःख म्हणजे मानसिक दुःख. मानसिक दुःखच नसतो, मन तर लय भलं मोठं आणि सात्विक आहे. मन हे परमात्म्याचा अंश आहे. सच्चिदानंद स्वरूप सदैव सतचित्त आनंदाने भरलेलं मन आहे. आणि मग ते कसं दुःखी होईल? फक्त आपल्या अज्ञानामुळं, आपल्या मूर्खतेमुळं ते दुःखी होत आहे. 100 वर्ष आयुष्य का घटतंय? आणि एक दुसरं आहे दुःख, ते दुःख आहे जन्म मृत्यूचं दुःख. त्याची काळजी करायची नाही. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. ते येणारे जाणार ते तर आपलं आहे. मग त्याचं कशाला दुःख करायचं? आणि हे जन्म मृत्यूच्या दुःखाचं काळजी करणे हे सगळ्यात मोठं अज्ञान म्हटलेलं आहे. आणि हे अज्ञान घालवण्यासाठीच भगवद्गीता आहे. हे अज्ञान घालवण्यासाठीच योगशास्त्र आहे. या 3 दुःखामुळे मानवी जीवनाची, आयुष्याची घट होते. या सगळ्या त्याची चिंता काळजी करायचं कारणच नाही. म्हणून त्यातून दूर राहा. ही जी आपल्याला दिलेलं आहे 4 आश्रमामध्ये 100 वर्ष आयुष्य समजून 4 आश्रम सांगितले. 25 वर्षापर्यंत बाल आश्रम, 25 ते 50 ग्रस्ताश्रमी, 25 ते 75 वानप्रस्थ, आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम. मग आता वर्ण आश्रमानुसार कर्तव्य यज्ञ. आता बालकाला जर म्हटलं तू जरा शेतात जाऊन नांगर हाणून ये, किंवा तू ड्युटीवर जा, किंवा कारखान्यात जाऊन व्यापार कर, तर ते बालकाला जमतं का? बालानं आपापले पठण पाठन अध्ययन करावं. म्हणजे आश्रमाप्रमाणे काय काय तप आहेत, यज्ञ आहेत, त्याचा आपण विचार करतोय. तसं आपापल्या वर्ण आश्रमानुसार जे आपल्याला वाढून ठेवलेलं आहे, जे आपल्या प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला कर्तव्य कर्म आलेलं आहे, ते सुद्धा सुचारू रूपानं पार पाडणे हा सुद्धा यज्ञच आहे. आणि परिस्थिती इत्यादीनुसार ज्या ज्या वेळी जे जे कर्तव्य प्राप्त होईल ते मग कसं करायचंय? स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून दुसऱ्याच्या हिताच्या भावनेने अथवा भगवत प्रित्यर्थ करणे, भगवंताची इच्छा म्हणून दुसऱ्यांचा त्याच्यामध्ये लाभ व्हावा. आणि हे खरं सांगू, हे दुसऱ्यांचा लाभ व्हावा, भगवंताचे प्रित्यर्थ, भगवंताला आवडीसाठी करावं, हे करत असताना आपलं हित, आपलं भलं आपोआपच होत आहे. शेतामध्ये ऊसाला पाणी द्यायचं काम चालू झालं. मग ते जे पहिलं पाणी पाईपलाईन नव्हतं, पहिलं तर दंड होते, म्हणजे असं चारीनं पाणी जायचं. मग जाताना त्या चारीच्या भोवती जे शेतकरी आंब्याचं झाड लाव, एरंड्याचं झाड लाव, काही आणखीन दुसरे भाज्या लाव, असं करायचं. ते आपोआपच भिजायच्या. त्याला वेगळे पाणी द्यायची कुठं गरज आहे? ते दंडानं पाणी चाललंय ऊसाला, परंतु दंडावर म्हणजे त्या चारीमध्ये असणारे हे जे एरंड्या वगैरे ते आपोआपच फळतात, फुलतात. तसं कर्तव्य कर्म दुसऱ्याच्या हितासाठी, परमात्म्याच्या प्रित्यर्थ करू, तर ते जसं दंडातले झाडं फोपावतात ना, तसं आपलं भाग्य आपोआपच फोपावत आहे. म्हणून त्याची काळजी करायची गरज नाही. हे कशाला काम आपण दुसऱ्याच्या हिताला करावं, हे कशासाठी दुसऱ्याचं भलं करण्यासाठी करावं, असं विचार करायची गरज नाही. ते विचार आपलं भलं होणार आहे त्यामध्ये, त्यासाठी आहे. म्हणून अशा प्रकारचं कर्तव्य कर्म करणे याला यज्ञ म्हटलेलं आहे. आणि मग यज्ञ कसं? आता ही जर आपण भगवत प्रीत्यर्थ इतरांच्या हितासाठी कार्य करायचं म्हणतोय, परंतु आता दैनंदिन जे आपले कर्म आहेत, कोणते कोणते? शरीर निर्वाह संबंधीचे कार्य, खाणे पिणे, चालणे फिरणे, झोपणे, जगणे, देणे घेणे इत्यादी सर्व क्रिया भगवत प्रीत्यर्थ करतोय. भगवंतानी मला करायला सांगितलं, त्याच्या प्रीत्यर्थ मी करतोय, अशा प्रकारच्या भावनेनं जर क्रिया केल्या तर ते सुद्धा यज्ञ आहे. तसंच माता पिता, आचार्य, गुरुजन
इत्यादींच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांची सेवा करणे, त्यांचे मन, वाणी, शरीर आणि धनाने सुख देणे, त्यांची प्रसन्नता प्राप्त करणे, तसंच गाय, ब्राह्मण, देवता, परमात्मा इत्यादींचे पूजन आणि त्यांचा सत्कार मान करणे हे सुद्धा यज्ञ आहे. आणि अशा प्रकारच्या जसं आता आपण बघितलं ना, दमाला आपण काय म्हटलं, मोक्ष प्राप्तीच्या किंवा मोक्षरूपी देवाची प्राप्ती करून देणारं डोळ्याचं अंजन आहे हे दम. तसंच या यज्ञाला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, मोक्ष मार्गावरचा जाणकार सोबती. या यज्ञाला आपल्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाणारा सोबतचा ज्ञानी, जाणकार, बलवान, सशक्त असा सोबती आहे हे यज्ञ. आणि त्या यज्ञाबद्दलही थोडंसं ज्ञानेश्वर महाराजांनी विशिष्ट स्पष्टीकरण केलेलं आहे. यज्ञाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण, स्त्रिया इत्यादी यांच्यामधील सर्वांनी आपापल्या अधिकारानुरूप ज्याला ज्या ज्या उक्त देवतांचे पूजन धर्म असतील तेथे यथाशास्त्र विधीने आचरावे. म्हणजे जे काही आपण आपल्या अधिकाराप्रमाणे. आता याच्यात एक फार सुंदर असं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, ब्राह्मणांनी षटकर्माचे आचरण करावे व शूद्रांनी त्यास वंदन करावे, हाच त्यांचा यज्ञ होय. आता षटकर्माचं जे आहे, हे जे आपण अध्ययन म्हणतो ना, ते वगैरे हे ब्राह्मण करू शकतात. ते शूद्र करू शकणार आहे का? नाही करू शकणार. मग शूद्राने काय करावं? फक्त त्या ब्राह्मणाला वंदन करावं, नमस्कार करावा, दुरून जवळून जसं शक्य असेल तसं. ते ओवी तुम्हाला मी. आणि मग असं केल्यानंतर त्या दोघांशी त्यांच्या यशाचे, त्या यज्ञाचे सारखेच फळ मिळते. ब्राह्मणानं षटकर्माचं यज्ञ करून जे फळ त्याला मिळतो, त्यानं महिनाभर तपश्चर्या केली, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठान केले ब्राह्मणांनी, आणि शेवटी शूद्राने फक्त त्यांना जाऊन नमस्कार केला, तर दोघांना शेवटी एकच फळ आहे. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांची इतकी छान ओवी आहे त्या बाबतीत. हे बघा, जैसा द्विज षटकर्मे करी. द्विज म्हणजे ब्राह्मणाला द्विज म्हटलंय. ब्राह्मण म्हणजे आता ब्राह्मणाला द्विज म्हणू नये, जे 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 ते यज्ञ उपवीत करतात ना, म्हणजे दोन वेळेस जन्म, एक मातेच्या पोटी झालेला आणि दुसरा जगामध्ये जगण्यासाठी दिलेला जन्म, तो यज्ञोपवीत कर्म. याच्यातून जो जन्म होतो म्हणजे जानवं घातले की ते यज्ञोपवीत होतो. तर अशा प्रकारे द्विज म्हणून दोन जन्मवाला म्हणून ब्राह्मणाला द्विज म्हटलेला आहे. मग अशा प्रकारे जैसा द्विज षटकर्मे करी, शूद्रतया ते नमस्कारी, की दोही सही सर्वभरी निपजे यागू. दोघांनाही एकच यज्ञ फळ मिळणार आहे. अशा प्रकारे आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जर आपण शास्त्रविहित कर्म केले तर त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. नुसतंच होम हवन आणि घंट्या वाजवणे याला यज्ञ म्हटलेलं नाही. तर अशा प्रकारचे यज्ञ हा आपला 5वा दैवी गुण. यानंतर एक मोठं, आणि याला म्हटलेलं आहे, असा जर आपण आता बघा, यज्ञ करण्यासाठी कुठं जायचंय का? काही कुठं जायची गरज नाही. आपले दैनंदिन कर्म स्वहित थोडस बाजूला ठेवून परहितासाठी परमात्मा इच्छेनुसार शास्त्रानुरूप आपल्या वर्णधर्म पद्धतीनं जर आपले दैनंदिन कारभार कर्म केले तर तो जो यज्ञ आहे तो कसा म्हटलेला आहे, तो आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा सोबती, जाणकार सोबती आहे. परमात्म्यानं मनुष्य जीवनाला ना
निरोगी राहण्यासाठी आणि हे मोक्ष प्राप्तीसाठी अति अति सोपे 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 कामं दिलेले आहेत, सोपे सोपे मार्ग दाखवलेले आहेत. फक्त त्याचं थोडस अनुसरण करा. निरोगी राहणे आणि परमात्मा प्राप्ती करून घेणे हा अति सोपा मार्ग आहे. आता बघा ना, दैनंदिन काम आता मी तुम्हाला शिकवतो किंवा तुम्ही निष्ठेने येऊन बसता, हे एक निस्वार्थ भावनेने कर्म करणे. मला असं वाटायला पाहिजे की हे सगळे भगवंत रूपानं समोर आलेत. मला हे माझ्या जीवनामध्ये एक मोठा योग आलेला आहे. योग म्हणजे परमात्मा प्राप्ती जुळून घेण्याची वेळ, ते साधना. मला हे सगळे परमात्माच माझ्या समोर येऊन बसलेला आहे आणि मी त्यांना हे त्यांनीच दिलेलं ज्ञान हे समोर जी साधक आहेत त्यांना मी देतो. अशी प्रकारची माझी भावना राहायला पाहिजे. तुमची भावना, मी जे योगशास्त्राचा अभ्यास करणार आहे ते याच्यातून मी ज्ञान घेऊन, ज्यांनी मला हे ज्ञान दिलं ते समाजाच्या उपयोगाला मला देता येईल या दृष्टीनं ते तुम्ही केलात. तुम्ही तर पास होणारच आहे, डिग्री तर मिळणारच आहे, परंतु ती जी परमात्मा प्राप्तीची डिग्री म्हणू ती पण त्यातून प्राप्त होणार आहे. आणि अशा प्रकारचं यज्ञ ह्या आपल्या जीवनातला जाणता सोबती आहे. याच्यानंतरच 6वा गुण आहे स्वाध्याय. स्वाध्यायस्तप अर्जवम. स्वाध्यायस्तप अर्जवम हा स्वाध्याय जो आहे आपल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी. स्वाध्याय म्हणजे एक त्याचा सरळ सरळ शब्द पुढे स्व अध्याय इति स्वाध्याय. आपल्या जीवनाच्या ध्येयाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी भगवान नाम आणि जप, गीता, भागवत, रामायण, महाभारत इत्यादीचे पठन पाठन करणे, याला स्वाध्याय तर म्हटलेलंच आहे. वास्तविक स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय इति स्वाध्याय. मग आता ही काय स्वाध्याय म्हणजे काय झालं? स्वतःचं अध्ययन करणे. स्वतःच्या जीवनाचं आपण वाचन करा. स्वतःच्या आपल्या वृत्तीचा अभ्यास करा. स्वतः कोण आहोत, काय करू लागलो, आपल्या मनामध्ये कशा वृत्ती उभारल्या, आपल्या मनामध्ये कुठले कुठले विचार आले, आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे स्वाध्याय. आणि मग हा जो स्वाध्याय आहे, स्वाध्याय आपल्या वृत्तीचा अभ्यास करणे. आता इकडे जर बघितलं तर वृत्ती या काही आपल्या सिद्धीसाठी जी आपण हे जे याच्यात आलेलं आहे ना, साधकाने आपल्या वृत्तीवरून आपल्या स्थितीची परीक्षा करू नये आणि वृत्तीच्या अधीन आपली स्थिती मानू नये. कारण वृत्ती तर नेहमी येत जातात, बदलत राहतात. मग हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की आपण आपल्या वृत्तींना शुद्ध करू नये काय? वास्तविक साधकाचे कर्तव्य वृत्ती शुद्ध करणे हेच असावे. आणि ती शुद्धी अंतकरण तसेच त्याच्या वृत्तींना आपले न मानल्यामुळे फार लवकर होते. आता ह्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती बदलत असतात. मग त्या बदलल्यामुळं काय आपलं जी आत्मतत्व आहे त्यामध्ये काय बदल होतो का? होत नाही. मग वृत्ती शुद्ध करू नयेच का? नाही, वृत्ती तर शुद्ध कराव्याच. त्याला कारणच आहे, ही जी आत्मतत्व शुद्धीचा विषय आहे, तो आत्मतत्व शुद्धी या वृत्तीमुळं त्याच्यावर एक अंधकाराचं, अज्ञानाचं आवरण येतं. ते आवरण दूर करण्यासाठी वृत्ती शुद्ध कराव्यात. जसं प्रकाशावर मग ते झाकळून जातो, तसं आपलं हे आत्मतत्व झाकळू नये म्हणून आपल्या वृत्ती शुद्ध ठेवणे. आणि अशा प्रकारे या त्याच्यासाठी मग हे भगवद्गीता, रामायण, भागवत या शास्त्र ग्रंथांचं पठन पाठन केल्यामुळं आपल्याला या वृत्तीमध्ये आपल्याला शुद्ध करता येतात. अशा प्रकारचं वृत्ती शुद्ध करणे याला स्वाध्याय म्हटलेलं आहे. अशा 7 दैवी गुणाचा आज आपण अभ्यास केलेला. आपण आज इथंच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा